श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही पाहून दुर्लक्ष करू नका, कारण येत्या काही मिनिटांमध्ये तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकू पण शकणार नाही. त्याआधीच तुम्हाला आनंदाची बातमी येईल. स्वामी सांगतात, या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, कारण आता तुमची वेळ बदलणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे ते तुमच्या लक्षात राहते, पण तुम्ही त्यावेळेस खचून जाऊ नका. थोडासा धीर धरा. आयुष्यात सर्व काही वापस चांगलं होईल. स्वामी म्हणतात, जिथे तुमची चूक नसेल तिथे कधीच झुकू नका, आणि जिथे तुमची इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका. आयुष्यात लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला हा कधीही भांडून नाही घ्यायचा, तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल. उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही या जगात खूप जास्त प्रगती करण्यासाठी आला आहात. या आयुष्यात तुम्ही जे चाहाल ती गोष्ट तुम्हाला मिळेल. तुम्ही फक्त विश्वासाने त्या गोष्टी मागे चला. तुम्हाला त्यात मार्ग आणि त्यात यश नक्की मिळणार. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल तर या संदेशाला एक लाईक नक्की करा. स्वामींसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. संघर्ष करताना माणूस हा नेहमीच एकटा असतो, पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्या बरोबर असते. त्यामुळे संघर्षाच्या वेळेत जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका, कारण संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो. या आयुष्यामधील काही जखमा या अशा असतात की त्या दिसत जरी नसल्या तरी त्या दुखत असतात. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात सर्व लोक तुमच्याशी स्वार्थासाठी जोडले जातात. फक्त मीच एक असा आहे जे तुम्हाला तुमच्या भक्तीसाठी जे तुम्हाला हवं आहे ते सर्व देईन. तुम्ही फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते मागा. स्वामी तुम्हाला ते सर्व काही देतील. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील, तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. बऱ्याचदा तुम्ही पाहिलेले असले, गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमचा हालचाल विचारतात, पण त्यांची गरज संपली किंवा पूर्ण झाल्या की तुमच्या बरोबर बोलणे देखील बंद करतात. अशा लोकांपासून तर नेहमी दूरच राहा, कारण ते लोक मतलबीच असतात. तशी लोक आयुष्यात खूप मिळतात, फक्त त्यांना पाहून दुर्लक्ष करू द्या. नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुले वाहता, नारळ वाहता, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ तर मात्र संशय घेता. एक लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्ही सदैव तुमचा आत्मविश्वास कधी कमी होऊ देऊ नका. सदैव म्हणा, मी हे करू शकेल की नाही या गोष्टीची काळजी नाही,
पण मी यासाठी माझ्याकडनं जेवढे चांगले होतील तेवढे चांगले प्रयत्न करीन. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर मला खरंच तुमचा देव मानत असाल तर या संदेशाला टाळू नका. या संदेशाला पूर्ण ऐका. ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या नसतात. ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावले जाते तिथे तर कधी जायचे नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छा नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नका. त्या लोकांना नशिबाला दोष देतात त्याचा काहीच हक्क नाही. ज्या लोकांनी यश मिळण्यासाठी आयुष्यामध्ये कधीही प्रयत्न केलेले नाहीत त्यांनी नशिबाला दोष देऊन नाही चालणार, कारण नशीब ही त्यांचंच उघडतं जे प्रयत्न करतात. प्रयत्न कराल तर सर्व काही मिळेल आणि न कराल तर काहीच नाही. या जगात प्रत्येक गोष्ट मनासारखी तेव्हाच होते जेव्हा आपण त्यासाठी धडपड करू. काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला जमत नसतात, पण आपण सुरुवात केली आणि प्रयत्न चालू ठेवले तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळतं. स्वामी म्हणतात, हे आयुष्य आहे, या आयुष्याला कधीच दोष देत बसू नका. जीवनामध्ये असे काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. मनासारख्या गोष्टी होतील, फक्त तुम्ही प्रयत्न एवढे करा की ईश्वरालाही ते करणं भाग पडलं पाहिजे. देवाला काही मागण्या अगोदर पहिले तुम्ही प्रयत्न एवढे करा की ते मागण्याची गरज पडली नाही पाहिजे. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी या नशिबाने मिळत नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असे होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि तुम्हाला सुद्धा धोका मिळतो. स्वामी म्हणतात, तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा एकदा माझ्यावर तुमचा विश्वास ठेवून पहा. जर का तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल आणि एकदा माझे नाम घ्याल तर तुमचे संपूर्ण आयुष्य मी बदलून टाकेल. माणसांना समजणे खूप अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो. स्वामी म्हणतात, तुम्ही एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य मी बदलणार. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तर देईनच, पण ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल त्या सुद्धा देईन. फक्त विश्वासाने माझा हा संदेश पूर्ण ऐका. या जगात अशी गोष्ट कोणतीच नाही जी अशक्य आहे किंवा करणं सोपं नाही. प्रत्येक गोष्ट शक्य आहे, प्रत्येक गोष्ट मनासारखी होते. स्वामी म्हणतात, ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका, आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये परत स्थान देऊ नका. पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात. म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखे सारखे तिथेच जाता, अशी व्यक्ती तुमचा आदर कधीच करत नाही. या आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका. स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांसोबत वागा. मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असे कधीच देत नाही.
स्वामी म्हणतात, कधीतरी आयुष्यात प्रार्थना करून पहा, कारण प्रार्थना कधीही वाया जात नाही. पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाही, त्यामुळे त्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाही. जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून असतो असं नाही, तर या आनंदामध्ये काही गोष्टी या आपल्या समाधानावर सुद्धा अवलंबून असतात. या आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा तेवढाच असतो जेवढा तुम्हाला त्याची गरज असेल, पण एक गोष्ट राहते जे तुम्हाला आयुष्यभर आनंदी ठेवू शकते, ती म्हणजे तुम्ही मानलेले समाधान. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणे तुमच्या हातात नसते, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहणे मात्र तुमच्याच हातात आहे. लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता, त्यांचे नामस्मरण करता, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही. फक्त शेवटपर्यंत त्यांचे संदेश ऐकत जा. आयुष्य खूप सुखी आणि समाधानी होईल. या आयुष्याचा नियम पण कबड्डी सारखा आहे, कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात. एक लक्षात ठेवा, जे काही कराल ते शांतपणे करा. तुम्ही जे काही आणि जसे काही करत आहात त्यामध्ये एवढे व्यस्त व्हा की लोकांमधल्या चुका सापडण्याची संधी तुम्हाला मिळाली नाही पाहिजे. वेळ ही सगळ्यांना मिळते आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी. त्यामुळे आत्ताच वेळ आहे, लवकर सुधरून जा, कारण वेळ जेव्हा सुधरवेल तेव्हा खूप तकलीफ जाणार. कदाचित तुम्ही तुमचे आयुष्य इतके स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल, कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याच्या दार्थित्य करतो की तो स्वतःचेच महत्त्व विसरून जातो. त्यामुळे काय होते की समोरच्याची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात, परंतु दुर्बळ लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि ते फक्त दिखावा करण्यासाठी अशा लोकांचा सन्मान करत असतात. कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असेल तरी देखील तर खोटी असेल किंवा ते जर इमानदारीची नसेल तर एक लक्षात ठेवा, त्या गोष्टीचा काहीच अर्थ नाही. चांगली लोक कधीच कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाहीत. त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी देखील पण ते खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसेल तरी त्याचा दिखावा करतात. चांगले लोक कधीच म्हणत नाहीत, गोष्ट असली तर देखील ते सांगत नाहीत, पण जे खोटी लोक असतात ते त्यांच्याकडे काही असो अथवा नसो पण मोठेपणा करतातच. चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखे बना, पण खोटे लोक नेहमी म्हणतात, ओरडून ओरडून सांगतात, जर काही करायचे असेल तर माझ्या मागे या. जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगले घडते तेव्हा चांगली लोक त्यांचा काहीतरी उलटाच काहीतरी प्रभाव टाकतात, पण वाईट लोक त्या प्रभावाला खोटं ठरवतात आणि त्यांच्या रस्त्यात अडचण बनतात. जोपर्यंत मनाला आशेचा पंख आहे, हृदयात ध्येयाचे वादळ आहे, अंतःकरणात जिद्द आहे, भावनांचा फुलांचे गंध आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि हा संदेश पूर्ण ऐका. तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते मिळेल.
फक्त विश्वासाने ऐका. तुमचा विश्वासच तुम्हाला आज प्रचिती देईल. तुम्हाला अनुभव येईल. भावना कळायला जसे मन लागते, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगले जगायला सुंदर विचार लागतात आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी आणि समाधानी आयुष्य लागते. स्वामी म्हणतात, माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटतो तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. काही दिवसांनी त्या विश्वासावर आणखीन एकदा आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला. काही दिवसांनी पुन्हा एकदा तसंच झाले तेव्हा कोणीच कोणावर विश्वास ठेवत नव्हते. तेव्हा CCTVचा जन्म झाला. स्वामी सांगतात, कामासाठी वेळ द्या कारण ती यशाची किंमत आहे. विचार करण्यासाठी वेळ द्या कारण ते यशाचे उगमस्थान आहे. खेळण्यासाठी वेळ द्या कारण ते तारुण्याचे गुपित आहे. वाचण्यासाठी वेळ द्या कारण तो ज्ञानाचा पाया आहे. स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे. आणि स्वामी सांगतात, सर्वात महत्त्वाची गोष्ट, या जगात स्वतःला जेवढं देता तेवढंच दुसऱ्यालाही वेळ द्या. कारण ते नसतील तर आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता या बऱ्याच गोष्टी देव पाहतो. त्यामुळे चांगले कर्म करा. देव आपोआप जे काही पाहिजे ते तुम्हाला देईल. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुमच्या मंदिरात नाही गेले तुम्ही तरीही एक वेळेस चालेल. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात गेला असाल तरीही तेथे काहीच अर्थ नाही. त्या गोष्टीचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनाचे बालपण आणि दुसरे अंतःकरणातील देवपण. हे संपले की माणूस संपला. कधी कधी शांत राहणे खूप गरजेचं असते. आयुष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तर मागायची नसतात. कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण ते तसेच ठेवू शकत नाही. आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार आहात. जसा धनुष्य मागे वाढल्यावर पुढे जातो, जसा वाघ शिकार करण्यासाठी मागे येतो आणि नंतर पुढे मोठी झेप घेतो, तसेच तुम्ही देखील सध्या मागे होत आहात पण नक्कीच तुम्ही आता खूप उंच शिखरावर जाणार आहात. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी देखील देव त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. अमीर घरात त्यांनाच जन्म देतो जे काही करू शकत नसतात आणि गरीब घरात त्यांनाच जन्म देतो ते काहीही करण्याची हिंमत ठेवतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि संघर्ष करणं शिका. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. माणूस हा त्याच्या बोलण्यावरून नाही तर त्याच्या वागण्यावरून कळला जातो की कसा आहे तो. पैशालाच किंमत देणाऱ्यांना अवश्य वाचावे. स्वामी सांगतात, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यामधील हा एक संवाद जे की आयुष्य बदलू शकतो. स्वामी म्हणतात, या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी कदाचित होत नसेल पण एक वेळेस अशी सुद्धा येते तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होते आणि ते वेळ तुम्ही विसरू नका. कदाचित कोणत्याही गोष्टीचा
तुम्हाला परिणाम चांगला वाटत नसेल पण करून पहा, कारण तुम्ही जर प्रयत्नच नाही कराल तर त्यातील खरे काय परिणाम असतील हे तुम्हाला कळणार नाही. कोणत्याही गोष्टीवर जास्त विश्वास ठेवू नका किंवा कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका, कारण विश्वासघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. आयुष्यात खूप जास्त अशा गोष्टी होतात ज्या आपण कधी अपेक्षा करत नाही आणि खूप कमी अशा गोष्टी होतात ज्या आपण अपेक्षा करतो. विनाकारण स्तुती करणारे जवळीक साधारण याचा सुप्त हेतू ओळखा. काही लोक हे जाणून बुजून तुम्हाला त्रास देतात तर काही लोक हे न जाणता देतात. जे जाणून बुजून देतात ते स्वार्थासाठी देतात, पण त्यांचा स्वार्थ वेगळा असतो. व्यसन व्यक्तीची शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक नुकसान करतो. त्यामुळे आयुष्यात कोणत्याच गोष्टीची सवय किंवा व्यसन किंवा लत लावून घेऊ नका. रागाच्या भरात उचललेले पाऊल नेहमी चुकीच्या दिशेला जाते. तारुण्य कधीच परतून येत नाही. तारुण्य हे एकदा गेले की ते गेलेच. त्यामुळे तारुण्य आहे तोपर्यंत चांगले काम करा, कारण हे एकदा गेल्यावर वेळ पुन्हा येणार नाही. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघा. आळसामुळे आपले व्यक्तिमत्व, कर्तृत्व आणि बुद्धिमत्ता हे नेहमी मागे राहते. स्वतः तुम्ही जेथे आहात पहिले तर तेथून बाहेर निघा आणि मनात एक निश्चय करा आणि त्या दिशेने चालत राहा. सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका. जे आहेत त्यांची काळजी घ्या आणि आयुष्य जगत चला. भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या, कारण आपल्या भावना एक दिवस आपल्याला मारू सुद्धा शकतात. सतत चिंता व काळजी करू नका. करायचंच असेल तर चिंतन करा. चिंता करल्याने आयुष्य बर्बाद होते आणि चिंतन केल्याने आयुष्य सुधारले जाते. स्वामी म्हणतात, आर्थिकदृष्ट्या चांगले बना, कारण आयुष्यात काही येणारे संकट हे जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या चांगले असाल तर ते आपोआपच सुटतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्स्य हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. यांच्यापासून नेहमी दूर राहा. स्वामी बोलतात, तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर काळजी करू नका. फक्त 2 मिनिटे मन शांत करा आणि शेवट आता येणारच आहे. तोपर्यंत हा संदेश मन लावून ऐका. स्वामी सांगतात, कदाचित तुमचं आयुष्य सध्या चांगलं चालत नसेल. कदाचित यावेळी प्रत्येक गोष्ट तुम्हाला जशी तुमच्या मनासारखी हवी आहे तशी होत नसेल. पण एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करत आहात त्या गोष्टी लवकर सत्यात होणार आहेत. होय, कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, पण आता तुमच्या मनासारख्या गोष्टी होणार आहेत. तुम्ही ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या ते लवकर पूर्ण होणार आहेत. फक्त तुम्ही हे ऐका, तुम्हाला त्याचा अनुभव येईल. स्वामी म्हणतात, तुम्ही माझी प्रार्थना केली, माझे नामस्मरण केले, माझा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला. तुम्हाला आता याचा योग्य अनुभव येणार आहे. तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? स्वामी जसे सांगतात तसे करा. स्वामी म्हणतात, सर्वात पहिले तुम्ही माझ्या मठात आलेत किंवा न आले, तुम्ही माझी पूजा केली किंवा न केली, याचा मला काहीही फरक पडत नाही. फक्त तुम्ही माझे नाम स्मरण करता की नाही याने मला फरक पडतो. जर तुम्ही माझे सदैव नाम घ्याल तर मी तुमचं आयुष्य प्रगतीच्या मार्गाला लावेल. जर का तुम्ही माझे नाम नाही घेतले तर मी तुम्हाला काहीच करणार नाही. त्यामुळे स्वामींचे नाम स्मरण करा. स्वामींचे नाम स्मरण केल्याने आयुष्याला एक वेगळा मार्ग मिळतो. त्या मार्गाने आपल्या आयुष्यात भरपूर सुख, समृद्धी आणि प्रगती येत असते. त्या मार्गाने आपले आयुष्य खूप जास्त बदलत असते. तुम्ही जर हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला असाल
तर कमेंटमध्ये 1000 असा अंकी हा चमत्कारी नंबर टाईप करा. 1000 नंबर टाईप करा, म्हणजे आम्हालाही समजेल की तुम्ही स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे. श्री स्वामी